नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहुयाच्या काही विशेष घडामोडी. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर घणघाती टीका. सुनील तटकरे हे विश्वासघातकी आहेत. ज्यांनी यांना मोठे केले त्यांना संपवायचे काम त्यांनी केले. उदाहरणार्थ, अंतुले साहेबांनी तटकरेला मोठे केले, त्या अंतुले साहेबांना संपवायचे काम तटकरेंनीच केले. लोकसभेच्या निवडणुकीत त्याला तिकीट मिळवण्यासाठी मी भाजपाच्या विरोधात खूप काही गोष्टी केल्या. वेगवेगळ्या ठिकाणी 20 दिवस त्यांच्यासाठी बाहेर पडून सभा घेतल्या आणि त्यांना निवडून आणले. खेडमध्ये घड्याळ चिन्हावर आतापर्यंत लोकांनी मतदान केले नव्हते. 80,000 मतांनी त्याला मी निवडून आणले. 10 दिवस थांबले असते तर काय बिघडले असते. परंतु तटकरे इतके चाणाक्ष आहेत की त्यांना असे वाटले की शरद पवार साहेब पक्षाचा ताबा घेतील, म्हणून त्यांनी कुंकू पुसून त्यांना मंगळसूत्र तोडले गेले. त्या सुनेत्रा वहिनींना दुसऱ्या दिवशी लगेच शपथ घ्यायला लावली. हिंदू संस्कृतीमध्ये 10 दिवस सूतक पाळले जाते, म्हणून तटकरेंनी हे जे काही कारणास्तव केले आहे ते निंदाजनक आहे, कलेशदायक आहे. सुनील तटकरे यांना महाराष्ट्र कदापि माफ करणार नाही. सुनील तटकरे काही करू शकतो, त्याच्यामध्ये नीतिमत्ता नाही. अशा प्रकारे सुनील तटकरे विषयी उद्गार रामदास कदम यांनी काढत घणाघाती टीका केली. तर आज संपलेला आहे शेवटच्या दिवसाचा. आज आपण इथं बघितलं असंख्य कार्यकर्ते आहेत. आपण तटकरेंच्या विषयी सुद्धा बोललेला आहात. एकंदर काय सांगाल? तटकरेंच्या बाबतीमध्ये मी एवढं सांगेन की सुनील तटकरे हे विश्वासघातकी आहेत. ज्यांनी त्याला मोठं केलं त्यालाच संपवण्याचं काम हे तटकरे करत असतात. अगदी एखादं लहानसं उदाहरण द्यायचं झालं तर ज्या अंतुले साहेबांनी या तटकरेला मोठा केला त्या अंतुले साहेबांना संपवायचं पाप या तटकरेंनीच केलं. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट देण्यासाठी मी खूप काही भाजपवरती हल्ला केला. मी सभा घेतल्या आणि जवळजवळ 20 दिवस त्यांच्यासाठी मी बाहेर पडलो आणि निवडून आणलं त्यांना. खेडमध्ये घड्याळावरती आमच्या लोकांनी कधी आतापर्यंत बटन दाबलं नव्हतं. 80,000 मतं आम्ही त्यांना दिली आणि ऐन वेळेला त्यांनी निवडणुकीला आम्हाला धोका दिला. आणि त्यांचे जेवढे चिल्ले पिल्ले आहेत त्या तालुक्यामधले, मतदारसंघामधले, मंडणगडचा तालुका असू देत, त्यांचा दापोलीचा असू देत किंवा बाबाजी जाधव असू देत, या सगळ्यांनी माझ्या योगेश दादाला पाडण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून इथे होऊ शकली नाही, तर म्हणून राष्ट्रवादी इथे झाली नाही. एक गोष्ट तटकरेंच्या वतीमध्ये मला आणखी खटकलेली आहे. दादा आपल्यातून गेले निघून, अतिशय वाईट झालं. महाराष्ट्रावरती घाला घातला अचानक काळानं आणि काळ आमच्या दादाने घेऊन गेला. पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना श्रेय देण्यासाठी, ते महाराष्ट्राला लाजिवान आहे. अजितदादांची स्मशानामधली आग देखील विझली नव्हती, शांत झाली नव्हती. असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्याला शपथ घ्यायला लावलं. त्याला शपथ घ्यायला का 10 दिवस गेले असत काय झालं असतं. पण हा माणूस किती चाणाक्ष आणि त्याला काय बघा, त्यांना असं वाटलं की शरद पवार साहेब ताबा घेतील आणि म्हणून ज्या वहिनींचं कुंकू पुसलं गेलं, मंगळसूत्र गेलं, तोडलं गेलं, त्या वहिनींना दुसऱ्या दिवशी तिथून मुंबईला आणायचं. आपल्या हिंदूमध्ये एक संस्कृती आहे, आपल्या घरचा कुटुंबातला माणूस गेला तर किमान 10 दिवस आपण बाहेर पडत नाही, आपण सुतक पाळतो. पण इथं काही नाही. आणि म्हणून तटकरेंनी ही बाब जी केलेली आहे ती निंदाजनक आहे, क्लेशदायक आहे, महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. आणि सुनील तटकरेला बाप महाराष्ट्र कदापि करणार नाही, कदापि करणार नाही. विरोधक आरोप करतायत तटकरेंवरती की अजितदादांना तटकरेंनी संपवलं म्हणून. तथ्य असेल कदाचित. तटकरे काय करू शकतात? ज्या तटकरेला मी तिकीट द्यायला लावली, मी भांडलो भाजपसोबत, मी निवडून आणला, तर माझ्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न करतो लगेच विधानसभेला, तर सुनील तटकरे काय करू शकतो? सुनील तटकरे हा भास्कर जाधवचा भाव आहे असं म्हणेन. गेले काही दिवस त्यांच्याकडे नीतिमत्ता काही नाही, काही नाही. गेले काही दिवस आपण बघतोय दैनिकांमध्ये दापोली मतदारसंघ प्रामुख्याने सोशल मीडियावरती चर्चेचा बनलेला आहे. दापोलीमध्ये सर्वपक्षीय एकत्र येऊन आपले मंत्री योगेशदादा कदम आहेत यांच्या विरोधात लढण्याचा प्रयत्न करतायत. काय सांगाल एकत्र? घोडा मैदान लांब नाही, 9 तारखेला कळेल. सगळ्या बाकीच्यांना गाडून योगेशदादा या दापोली मतदारसंघावरती भगवा झेंडा फडकल्याचा गाणं नाही हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आणि दापोली मतदारसंघच नाही,
गुहागाव देखील गुहागावमध्ये देखील त्यांनी लक्ष घातलंय. भास्कर जाधवला पण उतारा करून टाकील बघा उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला. कोणी किती काय घेऊ देत, कारण आमच्यासमोर आम्ही विकास केलेला आहे. आम्ही जनतेपर्यंत पोहोचतोय. गावागावामध्ये वाडीवाडीमध्ये दापोली मतदारसंघ नसताना देखील आम्ही तिथं विकास देतोय, पैसे देतोय, निधी देतोय. सत्तेचा उपयोग सर्वसामान्य माणसासाठी आम्ही करतोय आणि मग लोक आमच्या सोबत आहेत. किती पक्ष एकत्र झाले तरी दापोलीमध्ये आमचं कोणी वाकडं करू शकणार नाही. जनता आमच्या सोबत आहे, मायबाप जनता आमच्या सोबत आहे. आम्हाला कोणाची भीती नाही. भास्करराव जाधव असे म्हणाले आहे की रामदासभाई पालकमंत्र्यांचा वापर करून सगळी कामं करतायत. पालकमंत्री तर करणारच ना. सत्ता आमची आहे, सत्ता माझी आहे. मी शिवसेनेचा 2 नंबरचा नेता आहे. एकनाथ शिंदे देखील मला निधी देतात, मला देवेंद्र फडणवीस देखील देतात. शिवसेनेचे जे आमचे सगळे मंत्री आहेत ते एका फोनवरती मला निधी देतात. तेवढी माझ्यामध्ये धमक आहे, माझी कुवत आहे. तुझ्यामध्ये तू लाचार आहेस, तुझ्यामध्ये धमक नाही झाला मी काय करू आता. लाडक्या बहिणीवरून जो विषय होतोय सेवादाचा विषय होतोय. मी आता खुलासा केला त्याचा. या योजना आहेत त्या मुख्यमंत्री आणतात. कोणाच्या हातामध्ये कुठलं खातं आहे, तो खाता आहे म्हणून त्या योजना त्याची होत नाही. ह्या योजना आहेत त्या मुख्यमंत्री आणतात. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री प्रस्ताव मांडतात आणि कॅबिनेटने मंजूर केल्यानंतर ह्या योजना येतात. यांना माहिती नाही अर्धवट ज्ञान, आणि म्हणून हे अर्धवट ज्ञान त्यांचं ते लोकांसमोर आणून पाठवतात. वारंवार कोकणातल्या आपल्या खेड मतदारसंघामध्ये अघोरी विद्येचा वारंवार प्रयोग होते भाषेचा. काय सांगाल या संदर्भात? नाही, हे बाप कोकणासाठी ही कोकणाची संस्कृती नाही. तुम्ही म्हणता तथ्य आहे. भास्कर जाधव हा 12 महिने शिमगा घेत असतो. तो सगळ्यांच्या नकला घेत असतो. तो काही उपमुख्यमंत्र्यांचे बाप देखील काढतो. याला संस्कृती काही नाही. ह्याचा जन्माला आला तर ह्याच्या बापाने काय केलं मला माहित नाही, पण हा सगळ्यांचे बाप काढतो. हा नागरिकांचा बाप काढतो, रामदास कदमचा काढतो, तटकरीचा काढतो, एकनाथ शिंदेचा काढतो, मुख्यमंत्रीचा काढतो, पंतप्रधानांची मिमिक्री करतो. हा बेफाम सुटलेला आहे. याला बघायला काही नाही आहे. आमच्याकडे म्हणतात ना ज्याला माज आहे माज, तसा भास्करला माज आलाय. पण आता ही जनता माज उतरता तो वाचला आता. पण तो जिल्हा परिषद पंचायतीमध्ये कोकणातली जनता, गुहागर मतदारसंघाची जनता भास्करचा माज उतरवेल. बोला लांब नाही. धन्यवाद. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.